नमस्कार और आदेश दोस्तों। आज नवनाथ महाराज हमसे नवनाथ भक्तिसार इस पवित्र ग्रंथ का 40वां अध्याय पढ़ के लेने वाले हैं। मैं संक्षेप में आपको इस अध्याय के बारे में और इस ग्रंथ के बारे में बताता हूँ। धुंडी सूत मालू नरहरि जी ने सन 1819 में मतलब करीब करीब 200 साल पहले यह पवित्र ग्रंथ लिखा था। यह ग्रंथ काफी सिद्ध है या कह सकते हैं सिद्ध हो चुका है। इसको महाराष्ट्र में काफी पढ़ा जाता है। काफी लोगों को इसके आध्यात्मिक अनुभव आते हैं, मनोकामना पूर्ति होती है। इसका जो पहला पार्ट है उसमें इसके जो 40 अध्याय है मतलब पहले 39 अध्याय उनका संक्षेप में सारी कहानियां बताई गई है। और इसके दूसरे भाग में कौन सा अध्याय पढ़ने से हमको क्या फल प्राप्ति होती है, क्या फलश्रुति होती है, यह बताया गया है। अब जैसे मैं मेरे हर वीडियो में कहता हूं कि यह ग्रंथ नवनाथ भक्तिसार और यह 40वां अध्याय कोई भी इंसान पढ़ सकता है, किसी भी जाति का हो, किसी भी प्रांत का हो, और स्त्री अथवा पुरुष दोनों पढ़ सकते हैं। महिलाएं भी पढ़ सकती है, मतलब विमेन लेडीज भी पढ़ सकती है। खाली उनके जो 4, 5, 6 दिन होते हैं, जब उनके पीरियड्स होते हैं या एमसी होते हैं, तब वो कृपया यह ग्रंथ ना पढ़े। बाकी ज्यादा कुछ नियम हमको पालने की जरूरत नहीं है। मेरा खुद का ऐसा मानना है कि अगर भारत की राज्य घटना ने सबको समान अधिकार दिए है, समता है, बंधुत्व है, ममता है, तो हमको हमारे धर्म में भी सुधार करने चाहिए कुछ। और कुछ ज्यादा रूढ़िवादी या परंपरावादी जो भी हमारी सोच है उसको हमें बदलना चाहिए। और हमारे हर जाति के जो भाई बहनें हैं, औरतें हैं, इनको हम क्यों हमारे धर्म से, हमारे ग्रंथों से दूर रखें। इसलिए मेरा खुद का ऐसा मानना है कि सबको समान अधिकार मिलने चाहिए। हो सकता है किसी को मेरा यह कहना पसंद ना है, पर मैं उसके लिए कुछ नहीं कर सकता हूँ। तो आइए दोस्तों, यह ग्रंथ हम पढ़ना शुरू करें। जैसे मैंने कहा था 40वां अध्याय भी काफी सिद्ध है। आप इसको रोज या गुरुवार के दिन पढ़िए या पूर्णिमा के दिन पढ़िए, आपको आध्यात्मिक अनुभव आएंगे और धीरे धीरे आपको कई तरह की जो तकलीफें होती है उनसे भी आपको मुक्ति मिलेगी और आपके काम भी धीरे धीरे शायद होने लगेंगे नवनाथ महाराज जी की कृपा से। इसलिए पढ़ने वाला मैं नहीं हूं, पढ़ने वाले मेरे मुख से नवनाथ महाराज जी है। शुरू करते दोस्तों। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा, पुंडलीक वरदा रुक्मिणी कांता, दीनबंधो अनाथनाथा, पुढे ग्रंथ बोलवी, मागले अध्याय रसाळ वचन, तुवा बोलविले कृपे करून, स्वर्गी चरपटी नाथे जाऊन, इंद्राचा गर्व हरिलासे, हरिहरांची जिंकुनी कोटी, पुढे लोभाची भेटी, गमनकळा नारद ओटी, प्राप्त झाली महाराजा, उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन, घेऊनी बळीचा गौरव मान, वामना ते भेटला, भोगावतीची करुणी आंघोळी, पुन्हा पातला भूमंडळी, यावरी कथा पुढे कल्लोळी, नवरसाते वाडिका, असो आता रमारमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन, तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा की, इंद्र चरपटीने जिंकला, वैभवे मशका तुल्य केला, तरी तो विस्मयवान खोचला, खडतरपणी हृदयात, मग जो गुरु वाचस्पती, परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती, सहस्रनयन तयाप्रती, घेऊन या बैसलासे, देवमंडळात सहस्रनयन, घेऊनी बैसलासे कनकासन, जैसा नक्षत्री रोहिणी रमण, अति तेजे मिरवला, ऐशारीती पाकशासन, बैसला सेवुनी सभास्थान, मग बृहस्पती विस्मयरत्न, चरपट प्रताप सांगत असेल, अहा वय धाकुटे सान स्वरूप, परी अर्का समान थोर प्रताप, हरिहरादी करुणी लोप, स्थापुनी गेला आपलेची, तरी वाताकर्षण विद्या सबळ, देवदानव झाले निर्बळ, नाथपंथी हे महाबळ, आतळले कैसे कळेना, तरी या ते करुणी उपाय, साध्य करावी इतकी ठेव, या कर्मासी कोण लागव, स्वीकारावे महाराजा, की तयाच्या गृहाप्रती जाऊन, दास्य करावे मनोभावे, तो शुनी सर्व कर्व, महीवरी मिरवावे, असो यापरी यत्न करून, भेट घ्यावी त्या गवसून, परी ते जोगी तीव्रपणे, वर्तताती सर्वदा, तरी उगलीच घेऊनी सुदृढ भेट, अर्थ वदावा तयासी निकट, परी काय चाड आमुची अलोट, कार्यार्थी भीड कोणती, तरी भीडेचे उपजेपण, उजेड पडेल दास्यत्वे करून, त्या मागे रानो रान, अपारमयी हिंडावी, तरी हिंडल्याने कोणे काळी,
उदय पावेल कृपा नवाळी, अमरपुरीची देव मंडळी तेजोयुक्त होईल. म्हणाल ऐसे कासयान, हा विपर्यास येईल घडोन, तरी मही होतो पुण्य पावन, आसन माझे घेत असे. तरी मी येथे सावधान, करुणी रक्षितो आपले आसन, तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मजलागी. ऐसे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती, येथेची आणावे महायज्ञे. तरी तो यत्न म्हणशील कैसा, यज्ञ करावा सोमभासा. त्यानिमित्ते नाथ राजसा, घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी, दावनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजवनी नाथा पोटी, कार्य साधुनी घेईजे. ऐसे बोलता तपोद्विज, परम तोषला अमरराज. उपरे म्हणे महाराज, कोणा पाठवू पाचारया. यावरी बोले कचतात, हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसूत, उपरीचर नामे मिरवत असे. उपरीचर जाता महितळवटी, मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगुनी त्या ते कार्य शेवटी, मग मच्छिंद्र आम्हा बोधील. तरी त्या ते पाचारून, कार्यज्ञाचा वधुनी काम. विमान्यानी रूढ करून पाठवावा महाराजा. ह्यापरी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत, गौरवनी तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा. तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उदगी पोट. संगमिता पात्र अलोट, प्रेम तोय भरले असे. तरी सुमुखाचे पडता जड, कार्यशुक्ती कामुक्ती फळ. तू ते ओपील तपोबळ, नवनाथ आणून या. मग ते मुक्त अविंद विधी, लावी भक्तीच्या शस्त्रा संधी. मग ते रत्न कर्णविधी, स्वीकारी का महाराजा. ऐसे ऐकुनी गुरुवचन, परम तोषला सहस्त्रनयन. मग रथी मातली पाठवण, उपरीचरा पाचारी. उपरीचर येता वदे त्याते, म्हणे महाराजा कामना मनात. उदेली करू सोम मकाते, पूर्ण करी आता तू. तरी विमान्यानी करोनी आरोहण, जाऊन या मच्छिंद्र नंदन. उपरी त्याते सवे घेऊन, जावे नवनाथ मेळी. मग ते आर्या भावार्थित, मिळवणी आणि अमरपुरीत. सोममकाचे सकळ कृत्य, तया हस्ते संपादू. अवश्य म्हणे वसुनाथ, तत्काळ विमान्यानी बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ, लक्षुनिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ, चौरंगी कानिफा, गोपीचंद राजसूत. बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ, तीर्थास्तनी ऐकमेळा झाला असे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे, अवचटपणी देखील ताते. मग उठवणी मोळी चरणाते, समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून, बैसला सगळ्यांमध्ये वेष्टून. म्लानवणी कार्यरत्न अमरांचे सांगत असे. म्हणे महाराजो शकरा पोटी, अर्थ उदेला मख कोटी. तरी आपण नवही जेटी, साय व्हावे कार्यार्था. बहुतापरी करुणी भाषण, सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राते बोधून, अवश्यपणी वधविले. मग जालिंदर कानिफा चौरंगी, मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी. गोपीचंद रायादी अन्य जोगी, आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेलापट्टण, प्रविष्ट झाले तै विमान. राव गोपीचंद मातेसी भेटून, समागमे घेतली. उपरी विमान्यानी होऊन, पाहते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून, आरूढ केला विमानी. तेथुनी भरतरीचे करुणी काम, विमान चालविती इच्छिल्या व्योमे. तो गौतम तिरी नाथ उत्तम, जती भरतरी अवतरला असे. यापरी तीर्थ करिता महिपाठी, महासिद्ध जो नाथ चरपटी. अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी, सवे घेतला महाराजा. तेने पुण्यमान देशी विडग्राम नामे, पहाते झाले विमान्याने. तेथून रेवण सिद्ध बोधून, आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारासहित, ते विमानयानी झाले स्थित. 84 सिद्धा संवेत, अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी, सामोराला वृतारी. परम गौरवनी वागुत्तरी, चरणावरी लोटला. सगळा करुणी नमना नमन, नेत सदना सहस्र नयन. आपल्या आसनी बैसवन, षोडशोपचारे पूजिले. नवनाथा पाहुनी सकळ अमर, मनी संतोषले अपार. तेज पाहुनिया गंभीर, उभे ते ठाकले. मग हवन कृत्य मन कामना, वदता झाला सकळ जना. म्हणे महाराजा कवने स्थाना, सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ, म्हणती सुरवरपाळा ऐक मात. सिंहलदीपी स्थान अद्भुत, यज्ञ तेथे करावा. अटव कानन आहे तुमचे, शीतळ छाया भरीत जळाचे. तेथे न्यून साहित्याचे, पडणार नाही काहीच. उपरीचर वसू गंधर्व घेऊन, पाहते झाले अटववन. तेथे यज्ञ साहित्य आहुती करून, यज्ञ आरंभ मांडिला. दंपत्य बैसोनी सहस्त्रनयन, मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण. यज्ञ आहुती नवही जाण, स्वाहा म्हणून कुंडी टाकीती. परी किलोतळेचे सीमे अंत, अटववन होते अद्भुत. यज्ञ होत मीननाथ, मच्छिंद्रा ते आठवला.
मग पाचरोनी उपरी चरतात मच्छिंद्र म्हणेजी वसु समर्थ, सिंहलदीपी मीननाथ कवणग्रामी ठेविला, येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत अटवन हे विख्यात विराजित, तरी किलोतळे सहित मीननाथ पाचारी तो आताची. मग उपरीचर वसु प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलोतळ रत्न पाचारोनी एक क्षण भेटी केली उभयता, परम स्नेहाने क्षण एक काही, वाहवले मोह प्रवाही, उपरी दारासूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले. चौरंगी आणि अडवंगीनाथ मिरवीत बैसविले समुदायात, यज्ञ आहुती तयांच्या हस्ते स्वीकारित महाराजा. 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती, पुत्र मोह धरून चित्ती अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत, म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना, तरी दंपत्यार्थ उपरीचर वसू बैसोनी पाहावा अर्थ सुरसू, ऐसे बोलता प्राज्ञ विशेषू अमर पाळ समजला. मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसु हाती केले स्थापन, मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकी, सर्व पदार्थ आणोनी आपण अंगे जिजवी सचिरमण, उदक पात्र सांगता जाण सिद्ध होय पुढारी. खाद्य भोज्य षडस्य अन्न करे आणि तसे पात्री वाढून, शेवटी शिंडले तयाचे चरण निज हस्ती चोरी तसे, ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन, हृदय भाविती यावरून प्राण सांडी करावी. येरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित, तो समय जाणोनी सापेक्ष इंद्र मयूरवेशे नटलासे. निकटतरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी, तो अकस्मात वातास्त्र जप्ती वाताकर्षण लादले. दैवे सर्व तपराहटी सकळ लादली हातवटी, उपरी वाताकर्षण विद्या पाठी वात प्रेरक अस्त्र लादले. ऐसी विद्या होता सदन परम हरुषला सहस्त्रनयन, परी 1 संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तववरी. असो हवन अर्पण आहुती मग पावनी पूर्ण समाप्ती, मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञक जती अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग, उपरी दशमनाथे पूजिले अंग, वस्त्रभूषणे चांग देवोनी गौरविला. सकळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडोनी पाणी, सर्वासी मध्ये वदे म्लान वदनी नाथ वचन माझे परी असा. माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय, मॅ मयूरवेश धरुनी माये अभ्यासिले विद्येते. मीनजतीचा प्रताप घन मज सापडले विद्यारत्न, तरी आपला वर त्या ते देऊन सनातपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ सर्वासी समजले तस्करी कृत्य, मग ते कोपोनी परमचित्तात शाप वचन बोलता ते. म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवाया कारण, तरी चोरूनी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागे. ऐसे बोलता सकळ जती मग उपरीचर वसू वाचस्पती, गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तात. म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन, मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने. 12 वर्षे तप आचरिता विद्या फळेल तत्वता, परी नाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल. ऐसे बोलूनी सकळ जती विमानारूढ झाले समजती, खाली उतरूनी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरमिती, या उपरी किलोतळे ते मच्छिंद्र जती पुसोनिया चालला. मग ते किलोतळेचे नमन अवर्ण आहे अनुष्ठान, नेत्री प्रेम बिंदू आणून बोलविले नाथासी. सवे घेऊनी मीननाथ विमान्यानी झाले समस्त, खाली उतरूनी मृत्युमैद नाना तीर्थे पाहिली. हिलापट्टणी मैनावती पोहोचवनी तीर्थे हिंडती, तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्ध 3 निर्मिले. त्यांचे सांगितले पूर्वी नाम, आता सांगाव्या नाही काम, असो सिद्धकटकास उत्तम तीर्थे करीत भ्रमताती. येरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्री पर्वत 12 वर्षे तप निश्चित तीव्रपणे आचरला. मग ते आचरिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोळी पाणी, तेने सरिता लोट लोटणी भीमरथी ते भेटली. ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरून, परी इंद्र असते प्रवाही होऊन इंद्रायणी पडिले. ऐसे तप करून स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता तीर्थातन बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ, मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले. मटीत राहिला कानिफा जती, उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती, जानपीर जो जालंधर जती गर्भागिरी नांदत असे. त्याहुनी खालता गैबी पीर तो गहनीनाथ परम सुंदर, वडवानल ग्रामी समाधी पर नागनाथ असे की. विटग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ, चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिता ती.
भरतरी राहिला पाताळ भुवनी, मीननाथ गेला स्वर्गा लागुनी, गिरनार पर्वती गोरक्ष मुनी, दत्ताश्रमी राहिला. गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात, विमान पाठवणी मैनावती ते घेऊनी विष्णू गेला असेल. पुढे 84 सिद्धापासून नाथपंथ मिरविला अतिसामर्थ्याने, येथुनी चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून, कथा वर्तली कवण. प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणे मिरवले. उपरी सांगुनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती, तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून, तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासुनी महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन. विद्यार्णव केला अनुग्रह देऊन, उपरी नागपत्री अश्वती जाऊन सिद्धार्थ कळा साधिली. तो अध्याय करिता नित्य पठण. अपार धन लाभेल संसारी जाण, विजयलक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती. युद्धा प्रवर्तले श्वेतशिती, युद्ध करून उपरांती ऐकचित्त झाले असे. याचे झाली पठण. शत्रू होतील क्षीण, मुष्टिविद्या साधन तया होत सर्वदा. मुष्टिबाधा झाले असोन, अपकार होईल ते येणे. मूर्तिमंत मारुती करोनी रक्षण, राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा. अष्टभैरव चामुंडा समजता, रणी जिंकुनी वसुसुता, ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठण करिता, चुकेल कपटाची बंधन व्यथा, शत्रु पराभवनी सर्वता, निरंतर शांती मिरवेल. पाचवे अध्यायाचे कथन. भूते घेतली प्रसन्न करून, अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठण. भूतसंचार नोहे त्या घरा कारण, आले असता जाती सोडून परंत्रासोनी करून या. 6व्या अध्यायात शिवस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करूनी प्रसन्नचित वश झाली अस्रेती. तो अध्याय नित्य करिता पठण. शत्रु लागी पडेल मोहन, निष्कपट तो करूनी मन, किंकर होईल द्वारीचा. 7व्या अध्यायी अपूर्ण कथा. जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता, उपरी स्वर्गापासव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता, लिप्त नोहे 84ची व्यथा, झाली असेल मिटेल सर्वथा, चिंता व्यथा हरतील. जखीण भयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी, एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी फलप्राप्ती घेईजे. 8व अध्यायी सकळ कथन. पशुपतरायासी रामदर्शन, रणिमित्रराज जिंकून केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता ऐकता, आपला सखा देशावरता, तो गृहासी येऊन भेटेल तथा, चिंता व्यथा हरेल की. 9वे अध्यायी कथन. गोरक्षाचा होऊनी जन्म, उपरी सेवनी बद्रिकाश्रम, विद्यार्णव झाला असेल. तो अध्याय नित्य गाता ऐकता, साधेल विद्या इच्छल्या अर्था, ब्रह्मज्ञान रसायन कविता, 14 विद्या करून राहे. 10म अध्यायीचे कथन. स्त्रीदेशी मच्छिंद्रनंदन, अंजनी सुतरती पाठवून अर्थ किलोतळेचे पुरविले. एकांती वैसुनी अनुष्ठान, संजीवनी पाठ करी गौरनंदन, गहनीनाथाचा झाला जन्म, कर्दम पुतळा करिता तो. तो अध्याय करिता पठण. स्त्रियांचे दोष जातील कपटपण, फळे वाचतील होता जाण, जगी संतती मिरवेल. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ. तो 11 अध्याय पठण करिता नित्य अग्निपेडा होईना. आणि जयाच्या धवळारात पूर्वीचा काही दोष असत, तो जाऊनी संपत्ती विशेषाते संतती सह भोगील की. 12व्यात हे कथन. जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन, उपरी कानिफाचा होनी जन्म, विटंबिले देवासी. तो अध्याय करिता पठण. शोभ न पावे कोणी देवता जाण, शोभित असल्या होतील क्षमन, सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ, होनी केले अचल सनाथ, ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठण. स्त्री हत्येचे दोष सदन, त्यांचे होऊनी सकळ निरसन, उद्वरील पुरुजा 14. 14 अध्यायी कथन. गतिर जालिंदर गोपीचंदाने, स्त्री बोले घातले नेऊन, गुप्तनिशी माजारी. तो अध्याय पठण करिता, असेल बंद कारागृही व्यथा, तरी त्याची होईल मुक्तता, निर्दोष जनी वर्तेल. 15 सुडाळ कथन. कानिफ मारुतीचे युद्ध कंदन, उपरी श्री राज्यात जाऊन अतिथ्यपूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य, घरचे दारचे कलह नित्य कृत्य, शांती पावनी सर्व सुखात, निर्भयपणे नांदेल. 16व्या अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते, तरी तो अध्याय वाचिता नित्य नित्य, दुःस्वप्नाते नाशील. 17 अध्यायी कथन.
जालिंदल काढिला गतेतून उपरीनाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला. तोची अध्याय पठण करिता योग साधेल योग आचरिता. दुष्टबुद्धी जाईल सरवता सुपंत पंथा लागेल तो. अष्टदश अध्यायी कथन. भद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरला. तो अध्याय नित्य पठण करिता ब्रह्मत्या नासेल सरवता. पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने. तरी तो अध्याय करिता पठण तया मोक्षार्थ साधेल की. 20व्यात अद्भुत कथन. श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला. तो अध्याय पठण करिता गोड लागले असेल अत्यंत वेळ, तरी ती चेष्टा जाऊन धड होऊन प्रपंच आचरेल. 21व्या श्री राज्यातून मच्छिंद्रासे काढिले गोरक्षनंदने. नानापुरी बोधूनी मन दुष्टकर्माते निवटिले. तो नित्य अध्याय पठण करिता नासेल बहुजन्माची गोहत्या. निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोकी मिरवेल. 22व्या चोरटी ग्रामी गोरक्षे मीननाथा मारुनी. पुन्हा उठविला मंत्रे करुनी मच्छिंद्र मोहे करून या. तरी तो अध्याय नित्य पठण करिता पुत्रार्जिता पुत्र तत्वता. तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्य की. 23व्यात रसाळ कथन. मच्छिंद्र गोरक्ष गर्भाधी जाऊन सुवर्ण विटेकरिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणि केला तेथे उत्सव. तरी तो अध्याय पठण नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे बरोनी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत. तरी तो अध्याय पठण करिता नित्य बाळहत्या नासेल. बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी. तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन रासप झाला शापे करून. तरी तो अध्याय केलिया पठण शापवचन बाधेना. आणि मानवाविन दुसरा जन्म होणार नाही तया कारण. आरोग्य काया पतिव्रता कामिन पुत्रगुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रम सूत आणि त्रिविक्रम भर्तरी सूत एक चित्त भेटी होऊन राहिले. तो अध्याय करिता पठण गोत्र हत्या जाती नासून पोटी पाटी शत्रू संतान न राहे होऊन या. 27व्यात अद्भुत कथन. राज्यपती बैसला राव विक्रम. भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लादला. तरी तो अध्याय करिता पठण पदच्युत पावेल पूर्वस्थान. गेली वस्तू पुन्हा परतोन सापडेल तयांची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होऊन भर्तरीनाथ पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठण त्या भाविकाचे होईल लग्न. कांता लाभेल गुणवान सदारथ से येसी. 29व्या अध्यायाचे चरित्र. भर्तरी होऊन विरक्त पवित्र गोरक्ष सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठण सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांचे वार्ता जाण कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ. परितचरित्र पठण करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्या चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात. तरी तो अध्याय पडता कपट मंत्रांत चालती. 32व्यात सुगम कथन. मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचरोन 12 वर्षे राज्य करून रेवतीसी पुत्र दिसला. त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊन प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरले. तरी ती कथा करिता पठण धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल तयांची. 34व्यात रेवण जन्म होनी भेटला अत्रिनंदन. सहसिद्ध कळा दावून गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्या कारण. तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन. रेवण झाला विद्यावन दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची. तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उदरा कारण. 42 करुणी उदाहरण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्ण कथा. जन्म झाला वटसिद्ध नाथा. आस्तिक ऋषी झाला ताता तयाची मातेसी. ती कथा करिता श्रवण पठण सर्प वृश्चिक दंश जया कारण झालिया विसाचे उत्तीर्ण श्रवण केले अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसूत. उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकेले बिडोनी. ती कथा करिता श्रवण पठण सदनाना लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन या. 38व्या चरपटीचा जन्म होनी दत्तात्रय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावली धाडिला. तरी ती कथा सुरस श्रवण होत पठण होता त्यास हिवता मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वसे.
39व्यात कथा सरपटीने जिंकले अमरनाथा, हरिहरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लावली. तरी तो अध्याय करिता पठण, तो युद्धा जाता तपोधन, शस्त्र बाण पावन जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन, सर्वनाथा ते पाकशासन, स्वर्गी नेवनी करी हवन, विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्य पठण करिता लाभेल सर्व इच्छल्या अर्था, यशश्री ऐश्वर्य योगता पुत्रपौत्री नांदेल. 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ, की 40वा एक परीस की कामधेनु कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून त्याते असत्य मानील जन, जो निंदक याते दावील निंदून तो अधिकारी विघ्नांचा. इहलोकी परलोकी राहणार नाही परम सुखी, निर्वंश पावनी शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिता हा. अगा हा ग्रंथ नव्हे भक्तिसार, आहे गोरक्षाचा किमयागार. परिपालटोणी भाषांतर महाराष्ट्र अक्षरे रेखिला. म्हणून श्रोते हो भाविक जन, सोडून द्या की निंदावचन, विश्वासपर स्वार होऊन मोक्ष मुक्काम करी की. तर या ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठण करून, हे 40 ग्रंथ प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी आहे दुःखाची करतील बोहरी, तरी संग्रह करून उगलेची घरी ठेवा विश्वास करून या. हा 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अति पवित्र, दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठण करिता षणमास मिती, जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठण करून पाहावे. या उपरी वाचिता नाही जरी, तरी संग्रह करून ठेवावा घरी. नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्याचेची घडेल, एक कुसुम झोपुनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती. नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा, ऐसा याचा आहे मार्ग करुणी पाहावा चमत्कार चांग. नवनाथ ओढवणी अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्याच्या गृहाप्रती, धुंडीसूत हेची प्रार्थी मालू नरहरी देवाते. शके 1741 प्रमाथे नाम ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त झाला. तरी ओव्या सर्व नेमस्त सप्तसहस्र 600, उपरी ऐसे देदीप्यवंत ओव्या मंत्र असती या. अध्याय वाचायला बनेल ज्यासी, तरी अध्यायातील एक ओवीसी पठण करून नाथ नामासी कार्यकाज करावे. असो आता बहुभाव श्रोते असो चिरंजीव, इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होत असे. तरी समस्त नाथाटे धुंडीसूत मालू नरहरी हेची विनवित, की श्रोते असो सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोद भाविक चतुर 44 मध्याय गोढा. 1999 श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 40 नवनाथ भक्तिसार 44 मध्याय समाप्त. हा दोस्तों मेरा 40वां अध्याय पढ़ के खत्म हुआ है. जैसे धुंडीसूत मालू नरहरी जी ने कहा है कि उन्होंने यह प्राकृत मराठी भाषा में लिखा है, और गोरखनाथ महाराज ने जो गोरक्ष किमयागार नाम का ग्रंथ लिखा था उसका ही उन्होंने भाषांतर किया है. इसका 40वां अध्याय छोटा भी मिलता है आपको, जो आप आपके पॉकेट में रख सकते हैं, कोई भी अच्छे वस्त्र में उसको लपेट के या आपके बैग में रख सकते हैं, और उसको आप या तो नित्य रोज पढ़ सकते हैं या कहीं बाहर जाते हैं तो भी किसी दिन पढ़ सकते हैं. मैं रुकता हूं दोस्तों. अगर आपको वीडियो पसंद आया तो आप इसको बार बार भी सुन सकते हैं इस 40वें अध्याय को, और आपको आपकी मनोकामना पूर्ति जरूर हो जाएगी. आदेश आदेश.